या महिलेने आयुष्यात एक मोठी चूक केली आणि सगळ्यांचंच आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे। भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे सोनाली कोळी ही पती व लहान मुलांसह वास्तव्यास असून गावातील एका सागर कोळी या तरुणासोबत तिचे प्रेम संबंध होते। पुढे अत्यंत भयंकर घडलेलं आहे। चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। या प्रेम संबंधातून त्यांच्यामध्ये नेहमी भांडण होत होते। दिनांक 25 सप्टेंबर रोजी रात्री सागर कोळी यांनी सोनाली महेंद्र कोळी हिच्याशी पुन्हा भांडण उकरून काढले। भांडणामधून सागर कोळी याने सोनाली कोळी हिच्या अक्षरशः पाठीवर, पोटाच्या बाजूला, उजव्या हाताला चाकूने भोगसून जबर दुखापत केली। त्याला अडवण्यासाठी फिर्यादी विनोद सुभाष कुंभार हे धावले असता सागरच्या हातातील चाकू विनोद यांच्या उजव्या हाताच्या बोटाला लागून दुखापत झाली। यावेळी सागर कोळी याने विनोद कुंभार यांना धमकावले, तू मध्ये आला तर तुलाही मारून टाकेल असा दम दिल्यामुळे तेथे उपस्थित इतर ग्रामस्थ देखील सागर कोळीच्या हातातील चाकू पाहून पुढे सरसावले नाहीत। सागर कोळी तेथून गेल्यावर जखमी सोनाली कोळी हिला रक्तस्राव होत असल्यामुळे गावातील आनंद ठाकरे यांनी त्यांच्या खासगी वाहनाने भुसावळ येथील ट्रॉमा केअर सेंटर येथे उपचारासाठी दाखल केले। त्या ठिकाणी डॉक्टरांनी सोनालीला तपासून मयत घोषित केलं। या घटनेमुळे साके गावात एकच खळबळ उडालेली आहे। या महिलेने त्या लहान मुलांचा तरी विचार करायला हवा होता, अशा कमेंट्स बऱ्याच युजरांनी केलेल्या आहेत।